ऋतू आहे म्हणताच आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। काय मंडळी, आज आपलं वातावरण किंवा आपला जो काही बॅकग्राऊंड आहे तो तुम्हाला बदललेलं दिसतोय, बरोबर। कारण आज आपण घेणार आहोत आपला उजळणी वर्ग। तर मंडळी, आपल्या सर्वांच्या शुभेच्छांमुळे, आपल्या सर्वांच्या सहभागामुळे, प्रतिक्रियांमुळे आणि आपण या चॅनलला जे पुढे घेऊन जात आहात, प्रेम करत आहात या चॅनलवर, त्यामुळे आपण आज एक महत्त्वाचा टप्पा ओलांडलेला आहे। तो म्हणजे आपण 400 पार, अबकी बार 400 पार केलेला आहे। तर 400च्या वर 401 आपले सबस्क्रायबर झालेले आहेत। आणि मंडळी, एकूण आपण जी सुरुवात केली होती या चॅनलची ती 1 जानेवारी 2024 या दिवसापासून आजपर्यंत आपल्या या चॅनलवर एकूण 54 व्हिडिओ झाले। ते आजचा जो व्हिडिओ आहे तो 55 व्हिडिओ असेल। आणि या माध्यमातून अनेक रील्स वगैरे त्यामध्ये आहेत, काही कविता आहेत। पण आपण जे काही एक अभ्यासाला सुरुवात केलेली आहे, म्हणजे अक्षरवृत्त, अक्षरवृत्त, मात्रावृत्त, तर त्यामध्ये आपण टप्प्याटप्प्याने सोप्याकडून थोडंसं कठीण म्हणता येणार नाही, पण काठिण्य पातळी वाढवत नेण्याचा जो प्रयत्न केला आहे त्याकडे आपण येत आहोत आणि पुढे पुढे जात आहोत। तर या कालावधीत आपले या गेल्या 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये 6-6.5 महिने झाले, त्या कालावधीमध्ये आपले जे काही भाग झालेले आहेत, तर एकूण आपले 25 भाग झालेले आहेत। त्यामध्ये 2 शुद्ध लेखनाचे आहेत, अभंग, लहान अभंग, मोठा अभंग, ओवी असे आपले भाग आहेत। अक्षरवृत्त आणि मात्रावृत्ताची नांदी हे सुद्धा भाग त्यामध्ये आहेत। असे एकूण म्हणजे वृत्तबद्ध कवितांसाठीचे असे आपले एकूण 25 भाग झालेले आहेत। तर मंडळी, आजचा जो काही दिवस आहे तो आहे उजळणीचा। आपण सुरुवातीपासून जे भाग इथे आपण त्याचे भाग केलेले आहेत किंवा त्या भागांचा अभ्यास केलेला आहे, वृत्तांचा अभ्यास केलेला आहे, त्याची एक थोडक्यात उजळणी आज आपण आजच्या आणि पुढच्या भागांमध्ये आपण करणार आहोत। कारण उजळणीसुद्धा आवश्यक असते की नाही। 6 महिने झाले म्हणजे 6माही परीक्षा द्यायला हवी, परीक्षा नाही, पण ही अभ्यासाची उजळणी किंवा सिंहावलोकन याला आपण नक्कीच म्हणू शकतो। तर मंडळी, आपला प्रारंभ जो आहे या चॅनलचा तो झाला आहे 1 जानेवारी 2024। त्यासाठीचा एक व्हिडिओ जो आहे तो 31 डिसेंबर 2023 रोजी आपण पहिला व्हिडिओ पाठवला होता। तो होता कविता कशी करावी याविषयी दिलेला। त्यानंतरचा पुढचा जो व्हिडिओ आहे तो आहे शुभारंभाचा पहिला व्हिडिओ, पहिला भाग, आणि तो भाग म्हणजे अभंग। यामध्ये मोठा अभंग कसा लिहितात त्याची आपण थोडक्यात ओळख करून दिली होती। तर मोठ्या अभंगाची रचना कशी असते? अतिशय हा अक्षरछंद आहे, 6 + 6 + 6 + 4 असे एकूण 4 त्यामध्ये चरण असतात। एका ओवीमध्ये, एका कडव्यामध्ये 4 चरण असतात। त्यामध्ये 6 अक्षर अधिक 6 अक्षर अधिक 6 अक्षर अधिक 4 अक्षर, दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणाच्या शेवटी यमक असतं। इतकं साधं सोपं आहे। त्यानंतर बघितला होता आपण लहान अभंग। मोठ्या अभंगात बघितला होता लहान अभंग, तो भाग दुसरा भाग होता। त्यामध्ये काय आहे? जे काय रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, अशी 8 अक्षरांच्या अक्षरांचे 2 चरण असतात एका कडव्यामध्ये। त्यानंतर तिसरा भाग बघितला होता तो म्हणजे ओवी। पारंपरिक जात्यावरच्या ओव्या किंवा आधुनिक बहिणाबाईंच्या ओव्या। बहिणाबाईंच्या ओव्यांचं आणखीन एक महत्त्व आहे, ते आपण पुढे शिकलो आहोत। तर पुढचा जो भाग आहे तो अष्टाक्षरी, आणि इथे आपण बहिणाबाई चौधरींच्या ओव्यांचं अष्टाक्षरीमध्ये कसं लिखाण झालं किंवा त्याचं परिवर्तन, किंवा अष्टाक्षरी म्हणून तो जो प्रकार एक नवीन उदयाला आला, खरं तर नवीन नाही, तो फार जुनाच आहे। ओव्यांमधूनच आलेला हा प्रकार आहे अष्टाक्षरी, परंतु काही नवोदित कवींनी सुद्धा तो खूप अतिशय चांगल्या रीतीने हाताळलेला आहे। यामध्ये 8 अक्षरं असतात, फक्त अक्षरबंधन आहे, मात्रागणांचं बंधन नाही। आणि त्याची सुरुवात शक्यतो सम अक्षराने, सम अक्षरसंख्येने करायची असते, म्हणजे 2, 4, 6 अशा अक्षराने ओळीची त्या चरणाची सुरुवात व्हायला हवी, असा एक छोटासा साधाचा नियम आहे।
त्यानंतर आपण अक्षरगणवृत्त आणि मात्रावृत्तांकडे वळण्यापूर्वी, कारण आतापर्यंत जे प्रकार होते त्यामध्ये शुद्ध लेखनाला तितकंसं महत्त्व नव्हतं. म्हणजे थोडंसं ऱ्हस्व दीर्घ इकडे तिकडे झालं तरी चालणारं होतं. पण इथून पुढे म्हणजे अक्षरगणवृत्त किंवा मात्रावृत्त जेव्हा आपण शिकणार आहोत तेव्हा आपल्याला आपलं शुद्ध लेखन तपासण्याची, योग्य प्रकारे ते असण्याची आणि ते योग्य ठिकाणी वापरता येण्याची, योग्य प्रकारे वापरता येण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. त्यामुळे आपण शुद्ध लेखनाचा भाग 1 आणि शुद्ध लेखन भाग 2 असे 2 व्हिडिओ आपण केलेले आहेत. ते आपण जरूर पाहिले असतील, नसतील पाहिले तर पुन्हा अवश्य पहा. कोणत्याही प्रकारच्या लेखनासाठी, म्हणजे कविता लेखन असो, लेख असो, कथा असो किंवा इतर कोणताही प्रकार असो, शुद्ध लेखन अतिशय आवश्यक आहे. शुद्ध लेखनाला पर्याय नाही. त्यानंतर आपण पुढचा जो भाग आहे तो म्हणजे अक्षरगणवृत्त आणि मात्रावृत्तांची नांदी. म्हणजे यामध्ये अक्षरगणवृत्त म्हणजे काय, मात्रावृत्त म्हणजे काय, त्यातले ह्रस्व दीर्घ ज्याला म्हणतो आपण, किंवा आपल्या कवितेच्या भाषेत ज्याला आपण लघुगुरू म्हणतो, ते लघुगुरू कसे ठरवायचे, ते कसे मांडायचे, त्याचे गण कसे असतात, आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं जे सूत्र आहे ते यमा ताराज भान सलगा, जे आपण नेहमी म्हणतो यमा ताराज भान सलगा, ते कसं असतं याची माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर गणांची गंमत आणि मात्रांची मजा, म्हणजे गण कसे पाडायचे, गण कसे ठरवायचे आणि मात्रा कशा ठरवायच्या, त्यांचा क्रम किंवा त्यांची गणना कशी करायची. आणि अक्षरगणवृत्तामध्ये अक्षरसंख्या महत्त्वाची आहे, गण महत्त्वाचे आहेत, यती महत्त्वाचं आहे. मात्रासंख्येमध्ये अक्षरांचं बंधन नाही, अक्षरसंख्येचं बंधन नाही, पण मात्रांचं बंधन आहे. ठराविक क्रम देखील आवश्यक नाही आहे, कारण गण आवश्यक नाही आहेत. क्रम बदलला तरी चालतो, पण मात्रा मात्र या योग्यच प्रकारे यायला हव्यात. आणि त्यानंतर मग आपण पुढचा भाग जो शिकणार आहोत किंवा शिकलेलो आहोत तो म्हणजे अक्षरगणवृत्ताची सुरुवात. याविषयीचा जो व्हिडिओ आहे तो आपण पुढच्या भागात पाहूया. आपली उजळणी सुरू ठेवूया. तर मंडळी, आजचा हा उजळणीचा भाग आपल्याला आवडला असेल आणि आपण सगळ्यांनी कृपया ही उजळणी करायची आहे. यात जे काही तुम्हाला अजूनही लक्षात येत नसेल, कळलं नसेल, काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा. आपल्या या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे नेहमीप्रमाणे आपल्या या चॅनलला भरभरून प्रेम करत राहा. तर मंडळी, आज आपली थोडक्यात रजा घेतो. धन्यवाद.